असं आहे की रामजन्मभूमीमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं अशी हिंदू भाविकांची शेकडो वर्षापासूनची इच्छा होती. या भावनेचा गैरफायदा घेऊन भाजपने आणि विश्व हिंदू परिषदेने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गावोगाव शेकडो यात्रा काढल्या, विटा गोळा केल्या, पैसे गोळा केले, कशाचाही हिशोब नाही. सिंधी समाजाच्या अध्यक्षांनी, अखिल भारतीय अध्यक्षांनी परवा एक स्टेटमेंट केलं की आम्ही चांदीच्या 200 विटा दिल्या होत्या, त्याचा हिशोब काय आहे. आता ज्यांनी प्रभू रामचंद्राला भ्रष्टाचारातून सोडलं नाही, काय औरंगजेब, चंगेज खान, मृत्यूभंजक अफजल खान, काय या सगळ्यांचा यांनी पराभव करून टाकला. अगदी गझनीच्या मेहमुदाचा सुद्धा, ज्यांना त्यांच्या आयुष्यात जे जमलं नाही हे भाजपने 12 वर्षात करून दाखवलेले आहे. काय या भाजपवाल्यांना श्रीरामाचा श्राप लागेल आणि त्यांना हे राम म्हणावं लागेल, हे लक्षात घ्या तुम्ही. आता यांच्यावर एकटाही हिंदू विश्वास ठेवणार नाही. तुम्ही हिंदू दैवतालाच हे लुसून टाकलं, म्हणजे ज्या वेळेला मंदिराच्या जमीन 9 कोटी रुपये जमीन 1200 कोटी रुपयाला विकता तुम्ही, त्यावेळेला असंतोष झाला होता हिंदू समाजामध्ये. पण मंदिर होते बा, होऊ द्या, काय मग गप्प होते. पण यांनी तर आता केला, म्हणजे मुसलमान, कट्टर जातीवादी मुसलमान, धर्मांध मुसलमान सुद्धा लाजे करायला हे मोदींच्या सरकारने केलेलं आहे.